विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करीत आहोत सराव संच 1.4. सराव संच 1.4 यातलं पहिलं उदाहरण. याआधी आपण शिकलेलो आहोत समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे प्रमेय आपण काय पाहिलेलं होतं, पुन्हा एकदा आपण आठवूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या किंवा संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते. आता याच प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला सराव संच 1.4 सोडवायचं आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आपण पाहूया. पहिलं उदाहरण आपल्या समोर आहे, पहा. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. म्हणजे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर आपल्याला दिले आहे, तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी सुरुवातीला आपण काय करणार आहोत, तर या ठिकाणी आपल्याला दोन समरूप त्रिकोण जे दिलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी त्यांची क्षेत्रफळे असं समजून म्हणजे एक ठराविक म्हणजे समजा A1 A2 ही त्यांची क्षेत्रफळ आहेत समजा, आणि त्यांच्या संगत बाजू वगैरे असं समजून आपण हे सोडवायचं आहे. किंवा मग त्या ठिकाणी आपण दोन त्रिकोणांची नावे घेतली, म्हणजे समजा त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे समरूप आहेत असं समजून आपण या ठिकाणी करूया. आपण नावेच घेऊया. समजा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. म्हणजे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप आहेत. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण याला कारण देणार दिले आहे, कारण ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे. बरोबर आहे ना. म्हणजेच त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. आता दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांची क्षेत्रफळे कशाच्या म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. हेच आपण प्रमेय पाहिले. मग म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर काय येणार. या ठिकाणी बाजू समजा आपण घेतली AB चा वर्ग, छेद असताना इकडे येईल बाजू PQ चा वर्ग. असं आपण लिहिलं. याला कारण देणार समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. ठीक आहे. हे आपण त्याला कारण दिलं आहे. मग आता या ठिकाणी म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर. मी आता हे जे वर्ग विभागून दिले ते एकाच ठिकाणी घेतो, म्हणजे AB छेद PQ वर्ग. ठीक आहे. फक्त मी काय केलं, या ठिकाणी हे वर्ग एकत्र घेतलेला आहे. म्हणून आता एरिया ऑफ परंतु इथे एक आपल्याला लिहावं लागेल दिलेली गोष्ट की संगत बाजूंचं गुणोत्तर दिलं आहे, मग ते लिहूया. परंतु AB PQ बरोबर किती आहे 3:5 हे पण आपल्याला दिले आहे. मग हे आता या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत किमती. मग म्हणून आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB PQ किती आहे 3:5 म्हणजे ते 3/5 आणि याचा वर्ग मिळेल आपल्याला. बरोबर आहे की नाही. तर हा वर्ग येईल. मग आता म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद
एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर, त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 3/5चा वर्ग किती येणार, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग किती येणार बाळांनो, 25 येईल, बरोबर की नाही. तर या ठिकाणी या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला किती मिळाले, 9/25. मग म्हणून या ठिकाणी असं म्हणूया, त्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर 9/25 म्हणजेच ठिकाणी 9/25 सॉरी. तर अशा रीतीने आपले हे पहिले उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलेले आहे. ठीक आहे. आता उदाहरण क्रमांक 2 आणि उदाहरण क्रमांक 3 हे चौकटी पूर्ण करण्याच्या स्वरूपात आहेत. तर यातलं तिसरं जे उदाहरण आहे, हे तिसरं उदाहरण मी आपल्याला दाखवतो आहे आणि त्याच्या आधारे दुसरं उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. ठीक आहे. तर उदाहरण क्रमांक 3 आपण पाहूया काय दिलं आहे. तर आपल्याला दोन त्रिकोण समरूप दिले आहेत. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर असं दिलेलं आहे. त्यानंतर दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळे दिलेली आहेत, म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर 80 आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 125 असं दिलं आहे. तर मग खालील चौकटी आपल्याला पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दोन त्रिकोण आपल्याला पहिल्यांदा समरूप दिलेले आहेत. बघा, खालील चौकटी पूर्ण करा असं म्हटलेलं आहे, ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. बघा, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण, इथे रिकामी जागा दिलेली आहे म्हणजे नाव लिहायचं त्या त्रिकोणाचं, बरोबर 80 छेद 125. 80 छेद 125 बरोबर आपल्याला या ठिकाणी पुन्हा रिकामी जागा दिलेली आहे असं, आणि मग पुढे आपल्याला म्हणून ए बी छेद पी क्यू बरोबर पुन्हा या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे. या जागा आपल्याला भरायला सांगितलेल्या आहेत. आता आपण सुरुवातीला हे उदाहरण सोडवूया, म्हणजे मग इथे नेमकं काय लिहायचं ते आपल्या लक्षात येईल. ठीक आहे. मग सुरुवात करूया आपण सोडवायला. पहिल्यांदा हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेले आहेत, म्हणजेच त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण कोणता आहे, पी क्यू आर. दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत, याला कारण येईल दिले आहे असं याला कारण द्यायचं आहे. आता मी इथे डिटेलमध्ये लिहित नाही, कारण आपल्याला हे काय पूर्ण इथे सोडवायचं नाही, फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत. हे कारण तुम्ही देऊ शकता. आता दोन त्रिकोण समरूप आहेत, तर त्यांच्या या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय आपल्याला वापरायचे आहे, म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे, म्हणजेच या ठिकाणी ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग असं येईल. याला कारण येईल समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय.
हे त्याला आपण कारण लिहिणार आहोत. आता या ठिकाणी त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR, कारण हे दोन त्रिकोण समोर आहेत, म्हणजेच या ठिकाणी येईल एरिया ऑफ त्रिकोण काय येईल PQR. म्हणजे हे पहिलं या ठिकाणी आलं एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 80/125. आता या ठिकाणी ही किंमत इथे घेऊया आपण काय, परंतु किंवा आपण एक काम करूया, हे सोपं करून घेऊया. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB छेद PQचा वर्ग एकत्र केला आपण. म्हणजे हे वर्ग जे विभागून होते ते एकत्र केले. मग आता या ठिकाणी परंतु हे गुणोत्तर आपल्याला किती दिले 80/125. परंतु या ठिकाणी हे गुणोत्तर आपल्याला दिले आहे ना काय, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर किती 80/125. मग आता इथे भाग लावून आपल्याला म्हणजे सोपं करता येईल. म्हणजे कसं 80 आणि 125 5ने पूर्ण भाग जातो, होय की नाही. म्हणजेच 5 एके 5 उरले 3 3 0 30 5 6 30 आणि या ठिकाणी 5 2 10 उरले 2 2 5 5 5 25 म्हणजे 16/25 असं मिळेल. मग ते या ठिकाणी लिहूया आपण 16/25 काय 16/25. मग आता म्हणून या ठिकाणी आता याची किंमत ही किती आली 16/25. म्हणून या ठिकाणी AB छेद PQ चा वर्ग बरोबर किती 16/25. आता AB छेद PQ चा वर्ग आणि या ठिकाणी 16/25 हे देखील वर्ग आहेत. वर्गमूळ घेऊन आपल्याला काय मिळेल, म्हणून वर्गमूळ घेऊन AB छेद PQ बरोबर 16चे वर्गमूळ 4 25चे वर्गमूळ 5. इथे त्याला आपण कारण काय देणार वर्गमुळे घेऊन काय वर्गमुळे घेऊन. ठीक आहे. म्हणजे AB छेद PQ ची किंमत आपल्याला किती मिळाली 4/5 आपल्याला ही किंमत मिळालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी उत्तरात AB छेद PQ आपण किती लिहिणार 4/5 लिहिणार आहोत. किती 4/5. तर अशा रीतीने हे तिसरं उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. तुम्ही मात्र हे उदाहरण दुसरं उदाहरण या पद्धतीने स्वतः सोडवायचं आहे. आता आपण घेणार आहोत उदाहरण क्रमांक 4. पाहूया आपण चौथं उदाहरण काय आहे. दोन त्रिकोण समरूप दिलेत, म्हणजेच त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. त्यानंतर आणखी दिले आपल्याला 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण LMN असं दिलेलं आहे. आणि जर QR बरोबर 20 तर मग MN आपल्याला काढायची आहे. तर सुरुवातीला दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेले आहेत, तिथून आपण सुरुवात करूया. ठीक आहे. मात्र एक गोष्ट आहे, त्याचबरोबर आपल्याला जे दिलेली आहे ती गोष्ट लिहूया आपण. म्हणजेच 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण कुठला आहे PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण काय दिले LMN. ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे. इथे आपण कारण देऊया दिले आहे. ठीक आहे. मग आता म्हणून आता या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद
हे इकडे गुणाकारात इकडे भागाकारात येणार. एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर 16 आणि हे 9 इकडे गुणाकारात इकडे येताना बाळांनो भागाकारात येतील. ओके, म्हणजे आता हे याला आपण नंबर 1 देऊया कारण याचा आपल्याला पुढे उपयोग करता येईल. आणि आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत ते पहिल्यांदा लिहूया. आता त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN हे दिलेले आहे आपल्याला. इथे सुद्धा कारण देऊया आपण, दिले आहे. काय दिले आहे असं कारण आपण लिहिलं. मग आता दोन त्रिकोण समरूप आहेत, मग त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला काढावे लागेल. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे. आता या ठिकाणी संगत बाजू आपल्याला एक QR दिले, म्हणजेच QR आणि MN असे घ्यावे लागतील. मग QR वर्ग छेद MN वर्ग. याला आपण कारण देणार आहोत काय, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय हे त्याला आपण कारण दिले. ठीक आहे. मग आता या ठिकाणी मात्र एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण LMN याच्याबरोबर मात्र किती आहे, 16/9 आहेत. याला आपण विधान 2 देऊया. विधान 2 देऊया. मग विधान 1 आणि विधान 2 बघा, या विधान 1 व 2 वरून बघा या डाव्या बाजू समान आहेत, म्हणजे यावरून मग उजव्या बाजू पण समान होतील. म्हणजेच या ठिकाणी QR वर्ग छेद MN वर्ग बरोबर काय मिळतील, मिळेल 16/9. याला आपण कारण देणार काय, विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून. आता पहा या ठिकाणी दोन्ही बाजूला वर्ग आहेत, मग वर्गमुळे घेऊन आपल्याला आणखी हे सोपं करता येईल. म्हणून तर वर्गमुळे घेऊन आपल्याला काय मिळेल, तर QR छेद MN QR छेद MN बरोबर 16चे वर्गमूळ 4, 4चे आणि 9चे वर्गमूळ किती मिळणार बाळांनो, 3. किती मिळेल, 3 मिळेल. QR छेद MN आपल्याला किती मिळणार, 4/3. बरोबर. मग आता म्हणून QR छेद MN बरोबर 4/3 या किमती आल्या. मात्र या ठिकाणी QR आपल्याकडे दिलेली आहे, ती QR किती आहे, 20. मग या QRच्या ठिकाणी आपण 20 ही किंमत घेऊन पुढे सोडवायचं आहे. मग QR छेद MN म्हणजेच 20/MN बरोबर 4/3. आता आपण या ठिकाणी सोडवूया या बाजूला. मग आता म्हणून तिरकस गुणाकार म्हणजेच 4 गुणिले MN बरोबर 20/3. 4 गुणिले MN बरोबर 20/3. आता हे 4 या ठिकाणी MNला गुणाकारात इकडे जाताना भागाकारात येतील, म्हणजेच MN बरोबर 20/3/4. आता या ठिकाणी पहा 4ने 20ला पूर्ण भाग जातो, म्हणजे 4 एके 4, 4 पंचे 20 अशा रीतीने भाग लागलेला आहे. म्हणून मग MN बरोबर आपल्याला किती मिळतील बघा, MN बरोबर 5/15. MN बरोबर 5/15. पुन्हा एकदा सांगतो पहा, इथे 4 गुणिले MN बरोबर 20/3. हे 4 MNला गुणाकारात इकडे येताना भागाकारात. मग 4 एके 4 आणि 4 पंचे 20, म्हणजे 4ने 20ला पूर्ण भाग गेला. आणि मग त्यामुळे इकडे 5 गुणिले 3 5/15. म्हणून मग MN बरोबर किती किंमत आली, 15. तर या ठिकाणी MN बरोबर 15. आता या ठिकाणी
आपल्याला एकक दिलेलं नाही आहे, म्हणून आपण काय घेणार आहोत, एकक असा शब्द लिहिणार आहोत. तर mn बरोबर 15 एकक अशा रीतीने आपण हे इथे उदाहरण सोडवलेले आहे. आता आपण उदाहरण क्रमांक 5 सुरू करणार आहोत. उदाहरण क्रमांक 5. पाचवे उदाहरण पहा. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा, असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे आपल्याला दिलेली आहेत आणि त्यापैकी आपल्याला लहान त्रिकोणाची एक बाजू दिली आहे आणि मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायला सांगितली आहे. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी जी 2 समरूप त्रिकोण आहेत तो एक लहान एक मोठा आहे. मग त्यातला लहान जो त्रिकोण आहे त्याचं आपल्याला नाव घ्यावं लागेल, मोठा त्रिकोण त्याचंही नाव घ्यावं लागेल आणि मग आपल्याला हे सोडवावं लागेल. मग आता या ठिकाणी आपण असं म्हणूया, समजा त्रिकोण ABC हा लहान व त्रिकोण PQR हा मोठा त्रिकोण आहे. समजा त्रिकोण ABC हा लहान व त्रिकोण PQR हा मोठा त्रिकोण आहे. आता दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. मग ते लिहूया आपण. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे आपल्याला दिले आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे दिले आहे, बरोबर आहे. मग आता म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय आपल्याला या ठिकाणी वापरावे लागेल. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर, आता 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता इथे संगत बाजू घेऊया आपण, AB छेद PQ आणि यांचे आपण वर्ग घेऊया, म्हणजेच AB वर्ग छेद PQ वर्ग. याला आपण कारण देणार आहोत काय, तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय हे आपण कारण दिले. मग आता या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळे दिलेली आहेत. म्हणजेच या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण ABC हा लहान आहे, त्याचं क्षेत्रफळ म्हणजे 81 चौसेमी म्हणजे 81 छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR हा मोठा त्रिकोण, त्याचं क्षेत्रफळ 225 बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी डाव्या बाजूला 81 छेद 225 हे देखील वर्ग आहेत आणि उजव्या बाजूला AB वर्ग छेद PQ वर्ग हे देखील या ठिकाणी काय आहेत, वर्गच दिलेले आहेत. म्हटल्यानंतर दोन्ही बाजूला वर्गमुळे घेऊन आपल्याला हे सोडवता येईल, सोपं करता येईल. मग वर्गमुळे घेऊन आपण सोडवूया. 81चे वर्गमूळ या ठिकाणी किती मिळेल आपल्याला, 9 छेद 225चे वर्गमूळ 15 बरोबर. या ठिकाणी AB छेद PQ या ठिकाणी आपण कारण घेणार आहोत काय, वर्गमुळे घेऊन असे आपण लिहिलं. ठीक आहे. मग आता 9 छेद 15 इथे देखील भाग लागेल. म्हणजेच या ठिकाणी
3 त्रिक 9 आणि 3 पाची 15, म्हणजेच या ठिकाणी 3/5 बरोबर AB/PQ. आता AB/PQ यातली आपल्याला लहान त्रिकोणाची एक बाजू, लहान त्रिकोण आपला ABC म्हणजे त्याची एक बाजू म्हणजे ही AB आपल्याला किती 12 दिलेली आहे. तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू म्हणजे PQ आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी आपण त्याला कारण देऊया AB = 12 म्हणजे AB बरोबर 12 दिलेले आहे आपल्याला. आता तिरकस गुणाकार केला तर आपल्याला बघा मिळेल 3 गुणिले PQ बरोबर 12 गुणिले 5. 3 गुणिले PQ बरोबर 12 गुणिले 5. मग आता हे 3 या ठिकाणी गुणाकारात इकडे जाताना भागाकारात जातील, म्हणजेच PQ बरोबर 12 गुणिले 5/3. ठीक आहे, म्हणजे 3 इथे गुणाकारात होते या पायरीत, ते इकडे या पायरीत काय गेले भागाकारात गेले. आता 3ने भाग जाईल बघा, 3 एके 3 आणि 3 चौक 12 असा भाग गेला. मग आता म्हणून आपल्याला या ठिकाणी आता PQ बरोबर किती मिळेल पहा, 4 पंचे 20. PQ 4 पंचे किती मिळाले आपल्याला 20 मिळाली. म्हणजेच आता या ठिकाणी मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला लिहिता येईल, म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू, मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला किती मिळेल 20 काय एकक सेमी, 20 सेमी. तर अशा रीतीने या ठिकाणी आपलं हे उदाहरण क्रमांक 5 आपण पूर्ण केलेलं आहे. आता उदाहरण क्रमांक 6 आपण घेणार आहोत. उदाहरण क्रमांक 6 अगदी याच पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे. बघा, 2 त्रिकोण दिलेले आहेत, समभुज त्रिकोण. कसे दिले आहेत, समभुज त्रिकोण. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे समभुज त्रिकोण हे समरूप असतातच. मग म्हणून हे 2 त्रिकोण समरूप दाखवावे लागतील, आणि हे 2 त्रिकोण समरूप झाल्यानंतर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय आपल्याला वापरावे लागेल. मग आपण आता या ठिकाणी सुरुवात करूया. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे काय आहेत, समभुज त्रिकोण आहेत. त्या या विधानाने आपल्याला या ठिकाणी सुरुवात करावी लागेल. ठीक आहे, तर त्रिकोण ABC व त्रिकोण कोणता आहे DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. काय आहेत, समभुज त्रिकोण आहेत. हे 2 समभुज त्रिकोण आहेत. मग समभुज त्रिकोण समरूप असतात. मग समभुज त्रिकोण समरूप असतात. समभुज त्रिकोण समरूप असतात. मग म्हणून या ठिकाणी त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. तर बाळांनो, समभुज त्रिकोण समरूप असतात म्हणून एरिया ऑफ त्रिकोण त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF हे 2 त्रिकोण समरूप झाले. आता हे 2 त्रिकोण समरूप झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय वापरावे लागेल, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय हे आपल्याला वापरावे लागेल. मग आता या ठिकाणी म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर
या ठिकाणी ए बी वर्ग छेद डी ई वर्ग, याला आपण विधान 1 देऊया आणि या ठिकाणी आपण कारण देऊया समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय याला आपण कारण देऊया। मात्र इथे आपण जे दिले ते लिहूया, परंतु एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी आणि गुणोत्तर दिले एरिया ऑफ त्रिकोण डी ई एफ बरोबर आपल्याला दिले 1:2 हे आपल्याला दिले आहे, बरोबर हे आपल्याला दिले आहे। म्हणून आता हे गुणोत्तर 1:2 येईल, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण डी ई एफ बरोबर 1:2 म्हणजे 1/2 या विधानाला आपण नंबर 2 देणार आहोत। ठीक आहे, मग आता विधान 1 आणि 2 पहा, या ठिकाणी डाव्या बाजू समान आहेत, म्हणजे या ठिकाणी जर डाव्या बाजू समान असतील तर उजव्या बाजू देखील समान होतील की नाही। मग या ठिकाणी म्हणून विधान 1 व 2 वरून म्हणता येईल आपल्याला काय, तर ए बी वर्ग छेद डी ई वर्ग बरोबर 1/2 याला आपण कारण देणार आहोत विधान 1 व 2 वरून, हे आपण त्याला कारण दिलं आहे। आता ए बी वर्ग छेद डी ई वर्ग बरोबर 1/2 मिळाले आपल्याला। मात्र या ठिकाणी आपल्याला ए बीची किंमत दिलेली आहे, ती या ए बीच्या ठिकाणी घ्यावी लागेल। म्हणून आता या ठिकाणी ए बीच्या ठिकाणी आपल्याला किती दिले, ए बी बरोबर 4 ही किंमत घेऊया, म्हणजे 4चा वर्ग छेदस्थानी डी ईचा वर्ग बरोबर 1/2। इथे आपण याला कारण द्यायचं आहे ए बी बरोबर 4 हे आपल्याला दिलेलं होतं, म्हणून ए बीच्या ठिकाणी आपण 4 ही किंमत घेतलेली आहे। मग आता म्हणून 4चा वर्ग किती येतो बाळांनो, 16 छेदस्थानी डी ईचा वर्ग बरोबर 1/2। आता तिरकस गुणाकार केल्यानंतर डी ई वर्ग गुणिले 1 बरोबर 16/2। मग आता म्हणून डी ई वर्ग बरोबर 16 × 32 16×32। मात्र या ठिकाणी आपण आहे तसंच घेऊया, म्हणून मग आता या ठिकाणी डी ई बरोबर म्हणजे दोन्ही बाजूला वर्गमुळे घेऊन इकडे वर्गमुळात 16×2 वर्गमुळे घेऊन, म्हणून डी ई बरोबर 16चे वर्गमूळ 4 वर्गमुळात 2। तर अशा रीतीने डी ईची लांबी आपल्याला मिळालेली आहे। या ठिकाणी एकक दिलेले नाही, म्हणजेच डी ई बरोबर आपल्याला किती मिळेल, या ठिकाणी 4 वर्गमुळात 2 एकक, 4 वर्गमुळात 2 एकक हे झालं आपलं या ठिकाणी 6वं उदाहरण जे आहे, हे 6वं उदाहरण या ठिकाणी आपलं सोडवून झालेलं आहे। आता बाळांनो 7वं जे उदाहरण आहे, हे 7वं उदाहरण तुम्हाला स्वतः सोडवायचं आहे, कारण हे उदाहरण देखील कृती पूर्ण कराच्या रूपात दिले, म्हणजे रिकाम्या जागांच्या स्वरूपात। तर हे तुम्हाला सोडवायचे आहे। आता या ठिकाणी तरी पण मी तुम्हाला हे कसे सोडवायचे ते सांगतोय बघा। ही अशी आकृती आपल्या समोर आहे आणि असे हे उदाहरण या ठिकाणी आहे। ठीक आहे, आता इथे सोडवताना बघा आकृती 1.66 मध्ये, म्हणजे या आकृतीमध्ये रेख पी क्यू
रेख पी क्यू समांतर रेख डी ई, म्हणजे पी क्यू डी ईला समांतर आहे. त्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ या त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले 20 एकक. त्यानंतर आपल्याला पी एफ ही जी बाजू दिली आहे ही डी पीच्या दुप्पट दिली आहे. पी एफ बरोबर 2 डी पी. तर मग आपल्याला एरिया ऑफ चौकोन डी पी क्यू ई, एरिया ऑफ चौकोन डी पी क्यू ई म्हणजे हा जो चौकोन आहे याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी ही कृती पूर्ण करायची आहे. मग सुरुवातीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ म्हणजे या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलं आहे 20 एकक. आता पी एफ ही डी पीच्या काय आहे दुप्पट आहे. समजा डी पी आपण एक्स मानली म्हणून इथे दिलं आहे बघा, डी पी बरोबर एक्स मानू, म्हणून मग पी एफ येणार त्याच्या दुप्पट म्हणजे 2x. ठीक आहे. त्याच्यानंतर डी एफ बरोबर डी पी, डी एफ बरोबर डी पी अधिक काय येणार, डी एफ बरोबर डी पी अधिक येणार पी एफ. डी पी अधिक या ठिकाणी येईल पी एफ बरोबर डी एफ आहे एक्स आणि डी पी काय येईल, डी पी येईल 2x. सॉरी डी एफ काढायचं ना, डी एफ बरोबर डी पी अधिक पी एफ. मग डी पी आहे एक्स आणि मग या ठिकाणी पी एफ किती येणार, डी पीच्या दुप्पट म्हणजे 2x म्हणजे x अधिक 2x बरोबर किती आले 3x झाले. मग आता त्रिकोण एफ डी ई, त्रिकोण एफ डी ई व त्रिकोण एफ पी क्यू या दोन त्रिकोणांचा विचार केला असता बघा या ठिकाणी कोन एफ डी ई म्हणजे हा कोन एकरूप कोन कुठला येणार एफ पी क्यू. कोन एफ डी ई एकरूप कोन एफ पी क्यू म्हणजे हा, कारण काय हे संगत कोण आहेत म्हणजे या दोन समांतर रेषा ही त्यांची छेदिका म्हटली असता हे होणारे संगत कोण आहेत. म्हणजे या ठिकाणी काय येणार कोन एफ पी क्यू येते, त्याला कारण संगत कोण. तसेच कोन एफ ई डी म्हणजे हा कोन या दोन रेषांची समांतर रेषांची ही छेदिका म्हटली असता हा आणि हा पण हे दोन्ही संगत कोण होतील. म्हणजेच कोन एफ ई डी एकरूप कोन एफ क्यू पी म्हणजे या ठिकाणी येणार कोन एफ क्यू पी. ठीक आहे, त्याला कारण संगत कोण. यावरून को समरूपता कसनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले म्हणून त्रिकोण एफ डी ई समरूप त्रिकोण एफ पी क्यू, त्याला कारण को समरूपता कसोटी. आता दोन त्रिकोण समरूप आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे, म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई छेद एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू बरोबर या ठिकाणी आता या ठिकाणी डी एफचा वर्ग छेद या ठिकाणी काय येणार पी एफचा वर्ग. मग डी एफ आहे 3x त्याचा वर्ग, पी एफ आहे 2x त्याचा वर्ग, 3xचा वर्ग एक्स वर्ग गेले 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4. मग या ठिकाणी आता एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई बरोबर 9/4 गुणिले हे जे इकडे भाग राहते इकडे येताना गुणाकारात आले एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू बरोबर 9/4 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू आपल्याकडे वर आहे किती आहे एफ पी क्यू म्हणजेच हा पी क्यू एफ किती आहे तो 20 म्हणजे येणार या ठिकाणी 20. मग 4×5 20, 4×5 20 म्हणजे 9 गुणिले 5 9×5 45. म्हणजेच त्रिकोण एफ डी ई या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे 45. आणि या छोट्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला आधीच दिलेले 20. मग आता ह्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून या त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा केले असता आपल्याला हे मिळेल. म्हणून एरिया ऑफ चौकोन डी पी क्यू ई बरोबर एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई वजा एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू किंवा आपण पी क्यू एफ म्हटलं तरी चालेल. मग इथे 45 वजा 20 म्हणजेच किती मिळणार 25. आणि या ठिकाणी एकक आपल्याला असं दिलेलं आहे म्हणजेच
या ठिकाणी एरिया ऑफ चौकोन DPQE हा किती मिळेल आपल्याला 25 चौरस एकक. ठीक आहे. तर बाळांनो, अशा रीतीने या ठिकाणी आपला सराव संच 1.4 झाला आहे. हा तुम्ही 2 वेळा घरी सोडवायचाच आहे. आणि त्याचबरोबर आता संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 जो आहे यातील उदाहरणे देखील तुम्ही सोडवायची आहेत. ती सोडवताना काही तुम्हाला अडचण आलीच तर तुम्ही ती मला विचारायचे आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती उदाहरणे नाही सोडवायची ते सांगतो, कारण कोरोनाच्या या सध्याच्या या साथीमुळे आपल्याला काही उदाहरणे जे त्रिकोणाच्या कोंदुभाजाचा गुणधर्म, 3 समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म ही व त्यावरील उदाहरणे आपल्याला रद्द केलेली आहेत. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील कोणती सोडवायची नाही ती सांगतोय. उदाहरण क्रमांक 8, 9, 10 ही उदाहरणे सोडवायची नाही आहेत. कोणती? 8, 9 आणि 10 ही उदाहरणे सोडवायची नाही आहेत. ओके.